लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। गेल्या 6 ते 7 दिवसांपासून नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालक, विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अपघातांचा धोका वाढला असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे। याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे, निवडून आलेले रील स्टार नगरसेवक नेमके कुठे आहेत? उद्घाटने, प्रभाग सभा, महासभा आणि सोशल मीडियावरील रील्स मध्ये नेहमी दिसणारे अनेक लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या समस्याच्या वेळी रस्त्यावर का दिसत नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। नगरसेवक निवडून येऊन वर्ष पूर्ण झाले। निवडणुकीत विकासाची मोठे आश्वासन देण्यात आली होती, मात्र पहिल्या जोरदार पावसात अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने त्या आश्वासनाचे वास्तव समोर आल्याची टीका होत आहे। निवडणुकीपूर्वी 5 वर्ष प्रशासकीय कारभार सुरू असताना विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला होता। रस्ते, ड्रेनेज, पथदिपे, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि इतर नागरी सुविधा उभारल्याचे सांगण्यात आले। मात्र आजच्या परिस्थितीकडे पाहता नागरिक प्रश्न विचारत आहेत की जर ही कामे प्रत्यक्षात झाली असतील तर ती पहिल्याच पावसात निकामी कशी झाली? त्या कामांवर खर्च झालेला निधी नेमका कुठे गेला आणि केलेली विकास कामे आज का दिसत नाहीत? नागरिकांची अपेक्षा केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धीची नसून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून समस्या सोडवण्याची आहे। खड्डे तातडीने बुजवणे, धोकादायक ठिकाणी उपाययोजना करणे आणि संबंधित कामाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे अशी मागणी आता जोर धरत आहे। लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीची खरी परीक्षा ही उद्घाटनाच्या मंचावर नव्हे तर संकटाच्या काळात नागरिकांसोबत उभे राहण्यात असते। त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।